नमस्कार, मी ॲडव्होकेट माधव कायदा विजन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो। आजचा विषय घटस्फोटानंतर समाज, कायदा, वास्तव आणि मुलांची परिस्थिती। म्हणजे घटस्फोटानंतर खरंच काय होतं? तर घटस्फोट म्हणजे फक्त दोन लोक वेगळं होणं नाही, तो एक कुटुंब तुटण्याचा आवाज असतो। आणि सर्वात मोठा फटका कोणाला बसतो हे माहिती आहे का तुम्हाला? तर मुलांना। आज आपल्या समाजामध्ये घटस्फोट होणं म्हणजे अपयश मानलं जातं। लोक विचारतात, म्हणतात की बाबा याच्यामध्ये चूक कोणाची होती? बायको दोषी होती की नवरा? की दोन्हीपैकी कोण दोषी होतं? पण लोक हे विचारत नाहीत की त्या दोघांच्या नात्यातून जन्मास आलेल्या मुलाचं काय। समाज अजूनही जज करतो की घटस्फोटित स्त्री म्हणजे प्रॉब्लेमॅटिक आणि घटस्फोटित पुरुष म्हणजे इरिस्पॉन्सिबल। हीच मानसिकता खऱ्या आयुष्यात जखम करते, बरोबर ना? कॉमेंट करून नक्की सांगा। आपल्या भारत देशामध्ये घटस्फोटानंतर कायदा काही अधिकार देतो। पत्नीला, पत्नीच्या मुलांना मेंटेनन्स मिळू शकते। मुलाच्या कस्टडीसाठी कोर्ट निर्णय घेतो आणि मुलाच्या शिक्षणाच्या, खाण्यापिण्याचा, कपड्यालत्याचा, आरोग्याचा खर्च दोन्हीही पालकांची जबाबदारी असते। महत्वाचं काय तर कोर्ट बेस्ट इंटरेस्ट ऑफ चाइल्ड बघतं, मुलाचं हित पाहिलं जातं। पण वाईट हेच आहे की अशा केसेस वर्षानुवर्ष चालतात। 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्षापर्यंतही चालतात, 30 वर्षापर्यंतही चालतात, वर्षानुवर्ष चालतात। कारण काय तर साक्षीदार, पुरावे, एव्हिडन्स, तारीख पे तारीख, वकिलांचा खर्च। कायदा आहे ना, म्हणजेच काय की न्याय मिळायला खूप उशीर लागतो, हे मात्र तितकंच खरं आहे। रिअल लाईफ मध्ये काय होतं? स्त्रीला आर्थिक आणि मानसिक संघर्ष करावा लागतो आणि कोर्टाच्या विनाकारण पायऱ्या चढाव्या लागतात, तेही वर्षानुवर्ष। पुरुषाला देखील आर्थिक ताणाला समोर जावं लागतं। आर्थिक ताण, सामाजिक दबाव आणि सामाजिक भान, त्याच्या इज्जतीचाही प्रश्न येतो। सामाजिक भान याच्यामुळे पुरुष फार खंगून जातो, खचून जातो, भंगून जातो। अर्थातच काय तर दोघांनाही मानसिक त्रासामुळे अतोनात नुकसान होतं, जे की कधीच गेलेली वेळ वापस आणू शकत नाही आणि कधीच झालेलं नुकसान भरून काढू शकत नाही। पण याच्यापेक्षाही सर्वात जास्त नुकसान जन्मास आलेल्या मुलांचं। आई वडिलांच्या भांडणात अडकलेलं बालपण, बाळाचा एकाकीपणा, बाळाचा इनसिक्युरिटीपणा, शाळेत मित्राच्या प्रश्नांना उत्तर देता येत नाही। काही वेळा कोर्टात मुलांना चूज करायला सांगतात, बाबा काय चूज करेल, आई किंवा वडील, दोघांपैकी एक कोण पाहिजे? हा निर्णय मुलासाठी ट्रॉमा बनतो। खूप वेदनादायी आणि खेदजनक बाब आहे। मुलांना आई हवी असते, वडील देखील हवे असतात, तर दोघांच्या भांडणात काय करणार? दोघांच्या भांडणात मुलाचं वाटलं। चाइल्ड सायकोलॉजी काय सांगते की घटस्फोटानंतर मुलांमध्ये अनेक्सिटी, डिप्रेशन, ताण, चिंता वाढू लागते। काही मुलं आक्रमक होतात, तर काही मुलं स्वतःमध्येच हरवतात, एकदम शांत होतात। त्यांना सुटेबल असं इन्व्हायरमेंट मिळत नाही, स्टेबल इन्व्हायरमेंट मिळत नाही, प्रेम मिळत नाही, सपोर्ट मिळत नाही। दोन्ही पालकांचा त्यांना सपोर्ट आणि प्रेम हवं असतं, म्हणजेच काय तर मुलांना दोन्ही पालकांची गरज असते। पण जेव्हा पालकच एकमेकाविरुद्ध मुलाचा वापर करतात, तेव्हा मुलं इमोशनली तुटतात। पॅरेंटल एलिनेशन होतं, परकेपणा, दुरावलेपणा, तुटलेपणा, उपरेपणा मुलांमध्ये आपोआप येतो। एक पालक दुसऱ्या विरुद्ध मुलाला भडकवतो, हा मानसिक अत्याचार आहे। एकंदरीत काय तर मुलाचं वाटोळं, मुलाच्या भविष्याची राखरांगोळी दोघांच्या भांडणात। आता याच्यावर नेमकं उपाय काय करता येईल? तर घटस्फोट वाईट आहे असं मी म्हणेन, कारण टॉक्सिक नातं संपवणं कधीही गरजेचं असतं, पण मॅच्युअर हँडलिंग खूप महत्वाचं आहे। को पॅरेंटिंग करा, मुलांना दोघांचं प्रेम द्या, कोर्टात लढा, पण मुलांना बॅटलफील्ड बनवू नका। कारण नातं तुटलं तरीही, दोघांचा घटस्फोट झाला तरीही पालकत्व कधीच संपत नाही। घटस्फोट म्हणजे शेवट नाही, पण तो योग्य पद्धतीने हाताळला नाही तर एका पिढीचं भवितव्य बिघडू शकतं। एवढेच नाही तर मुलाचं म्हणजे दुसऱ्या पिढीचं सुद्धा आयुष्य बिघडू शकतं, नष्ट होऊ शकतं, मुलांचं वाटोळं होऊ शकतं, भविष्य त्यांचं अंधारमय होऊन जाऊ शकतं। त्याच्यामुळे ज्यांना मुलं आहेत त्या पती पत्नींना हात जोडून विनंती मी करणार आहे की घटस्फोटाचा विचार करण्याआधी एकदा नाही तर 100 वेळा तुमच्या स्वतःच्या मुलाचा विचार करा। मुलाच्या भविष्याची राख रांगोळी तुमच्यामुळे होणार नाही याची दक्षता घ्या, कारण तुम्ही त्याला जन्माला घातलंय तर ती राख रांगोळी करण्यासाठी नाही। त्याच्यामुळे घटस्फोट डोक्यातून काढून टाका। तुम्हाला काय वाटतं? मुलांच्या हितासाठी काय तुम्ही बदलायला हवं? तुमचं काय मत असेल तर कॉमेंटमध्ये सांगा आणि अशा कायदेशीर माहितीसाठी कायदा विजन चॅनल फॉलो करा। या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।